नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शरीरातील पचन संस्थेचा म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघूया व्हॉट इज डायजेशन. पचन म्हणजे काय? डायजेशन इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ड्यूरिंग विच द कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजिबल अँड नॉन ॲब्सॉर्बेबल फूड सबस्टन्सेस are converted into simple, diffusible and absorbable substances by enzymes. पचन म्हणजे जटिल कार्बनी पदार्थांचे साध्या, द्रावणीय व अवशोषणीय पदार्थांमध्ये विघटन करण्याची क्रिया होय. म्हणजेच मुलांनो, आपण खात असलेले सर्वच अन्न पदार्थ रक्तात विद्राव्य नसतात, तर या पदार्थांचे पाण्यात विद्राव्य पदार्थांमध्ये रूपांतरण होणे म्हणजेच पचन होय. डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डायजेस्टिव्ह ऑर्गन्स अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. पचन क्रिया करणारे व पाचक ग्रंथी यांची मिळून बनलेली असते. ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, मानवी पचन संस्था. या चित्रात पचन संस्था आपल्या शरीरात कोठे व कशी आहे हे दर्शवलेले आहे. तुम्ही बघू शकता, वरती माउथ म्हणजे तोंड, फॅरिंग्स म्हणजे घसा, असफेगस म्हणजे अन्ननलिका, स्टमक म्हणजे जठर, लिव्हर, स्प्लीन म्हणजे प्लीहा, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटे आतडे, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. असे हे आपल्या पचन संस्थेचे शरीरातील वेगवेगळे अवयव आहेत. आता आपण प्रत्येक अवयव डिटेलमध्ये अभ्यासू. तर पचन संस्थेची सुरुवात होते माउथ म्हणजे मुख म्हणजेच तोंडापासून. इट इज द बिगिनिंग ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. तोंड हे आपल्या पचन संस्थेचा सुरुवातीचा अवयव आहे. इट कन्सिस्ट ऑफ बकल कॅव्हिटी, टंग अँड टीथ. तोंडामध्ये बकल कॅव्हिटी म्हणजे मुख्य गुहिका, जीभ व दात असतात. सलायव्हरी ग्लँड इज प्रेझेंट इन अ बकल कॅव्हिटी. लाळ ग्रंथी या मुखगुहिकेत असतात. तुम्हाला मी नंतर त्या कुठे असतात याची आकृती सुद्धा दाखवणार आहेच. फंक्शन्स ऑफ माउथ, मुखाची कार्ये. इट इज द ऑर्गन फॉर इंजेक्शन ऑफ फूड. हा अन्न ग्रहणाचा अवयव आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण जेवताना अन्न तोंडावाटे शरीरात घेतो. ह्यूमन हॅव 32 टीथ. विथ द हेल्प ऑफ दिस टीथ फूड इज फाइनली क्रश्ड. तुम्हाला माहितीच आहे, आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात व त्यांच्या मदतीने अन्न चावून बारीक केले जाते. देअर आर 4 टाइप्स ऑफ टीथ. इनसिझर, कॅनाइन, प्रीमोलार अँड मोलार. आपल्या शरीरात जे काही 32 दात आहेत त्यांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार इनसिझर म्हणजे त्याला मराठीत कृंतक असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे कॅनाइन्स म्हणजे सुळे. सुळे हे धारदार असतात. प्रीमोलर उपदाढ. मोलर म्हणजे दाढ. दाढा या आपल्या तोंडात सगळ्यात शेवटी असतात. दाढेचा उपयोग हा आपण अन्न चावून चावून बारीक करण्यासाठी करतो. टीथ कॅरी आउट मेकॅनिकल डायजेशन ऑफ फूड. दातामुळे अन्नाचे यांत्रिक पचन घडते. म्हणजे काय की आपण जेव्हा एखादा अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा तो चावून चावून बारीक केला जातो. आपण जर तो बारीक केला नाही आणि तसाच खाल्ला तो आपल्या घशातून खालती जाताना त्रास होतो. म्हणून या क्रियेला त्याचे अन्नाचे यांत्रिक पचन असे म्हटले आहे. टंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिकॉग्निशन ऑफ टेस्ट ऑफ फूड. जिभेमुळे अन्नाची चव समजते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपल्याला जिभेमुळे अन्नाची चव समजते. म्हणजे आपल्याला दिलेले अन्न हे गोड आहे, तिखट आहे, कडू आहे, आंबट आहे, या सगळ्या गोष्टींचे ज्ञान होण्यासाठी जीभ गरजेची असते.
It also helps in formation of bolus of food. अन्नाचा गोळा किंवा घास होण्यास देखील जिभेची मदत होते. Tongue pushes food bolus to the esophagus. जीभ अन्ननलिकेत ढकलते. Salivary glands present in a buccal cavity secretes saliva. लाळ ग्रंथी आपल्या मुखगुहिकेत लाळ स्त्रवतात. इथे जी उजव्या बाजूला आकृती दिसतीये त्याच्यामध्ये ज्याला 3 नंबर दिलाय तो आहे आपल्या लाळ ग्रंथींची जागा, जिभेच्या खाली असते. Saliva contains enzymes and due to which digestion of food begins. लाळेमध्ये असलेली उत्प्रेरके अन्नपचनास सुरुवात करतात. आता इथे जी डाव्या बाजूला डायग्राम दाखवली आहे ती आहे आपली जीभ. त्याच्यावरती लिहिले बिटर, सोर, सॉल्टी, स्वीट म्हणजे कडू, आंबट, खारट आणि गोड. म्हणजे हे काय दाखवते तर आपल्या जिभेच्या कोणत्या भागास कोणती चव समजते. म्हणजे जिभेचा शेंडा पुढचा भाग जो आहे त्याला गोड चव समजते. त्याच्यात थोडंसं मागं दोन्ही बाजूंना आपल्याला सॉल्टी म्हणजे खारट चव समजते. त्याच्यात थोडंसं मागं आपल्याला सोर म्हणजे आंबट चव समजते. त्या सर्वात मागे कडू म्हणजे बिटर चव समजते. Saliva moistens the food particle that help in swallowing. लाळेमुळे अन्न ओले होते व गिळण्यास सोपे होते. Saliva contains amylase which converts complex food to the simple sugars. लाळेमध्ये अमायलेज नावाचे उत्प्रेरक असते. त्याच्या मदतीने पिष्टमय पदार्थांचे सरळ शर्करेत रूपांतर होते. फॅरिंग्स अँड एसोफेगस घसा व अन्ननलिका हा आपल्या पचन संस्थेचा तोंडानंतरचे हे 2 अवयव आहेत. आता घशामध्ये 2 नलिकांची सुरुवात होते. एक अन्ननलिका व दुसरी श्वासनलिका. श्वसन नलिका परजीभेने झाकलेली असते म्हणून अन्न श्वसन नलिकेत जात नाही. म्हणजे आपण जेव्हा जेवतो तेव्हा ही या परजीभेने आपली श्वसन नलिका झाकलेली असते. त्याच्यामुळे अन्न फक्त अन्ननलिकेतच शिरते, ते आपल्या श्वसन नलिकेत शिरत नाही. पण घाईघाईने जेवल्यास एखादा कण श्वसन नलिकेत गेल्यास ठसका लागतो. हे तुम्ही सर्वांनी अनुभवले असेलच. म्हणूनच सांगतात की अन्न घाईगडबडीने खाऊ नये. त्या चित्रात बघा जी रंगवलेली आहे ती आपली अन्ननलिका आहे आणि त्याच्यात वरचा भाग थोडासा हा आपला फॅरिंग्स म्हणजेच घसाचा आहे. Buccal cavity opens into the pharynx. It is also known as throat. मुखगुहिका घशात उघडते. Esophagus is long, tube-like structure, nearly 25 centimeter long. अन्ननलिका ही 25 सेंटीमीटर लांबीची नलिका आहे. अन्ननलिका पोटात उघडते. इट ओपन्स इनटू द स्टमक. म्हणजे काय अन्ननलिका घशाला सुरुवात होत करते तर ती पोटात जाऊन संपते. फंक्शन्स ऑफ फॅरिंग्स अँड एसोफेगस घसा व अन्ननलिकेची कार्ये. इट रिसिव्स फूड फ्रॉम माउथ. तोंडातून अन्न घशात पोहोचते. फॅरिंग्स फर्दर ओपन्स इनटू एसोफेगस. घसा अन्ननलिकेत उघडतो. म्हणजे घशाच्या पुढचा भाग कुठला आहे तर अन्ननलिका. म्हणजे घसा हा आपली अन्ननलिका व तोंड माउथ मुख यांना जोडणारा बोगद्यासारखे काम करतो. टंग पुशेस द फूड इनटू एसोफेगस फ्रॉम फॅरिंग्स. जीभ अन्नाचा घास घशातून अन्ननलिकेत ढकलते. एसोफेगस is muscular tube which joins the pharynx and stomach. अन्ननलिका ही स्नायूंची बनलेली असून घसा व जठरास जोडते. तुम्ही आधीच्या आकृती इथे बघितलंच आहे की अन्ननलिका ही घशापासून सुरू होते आणि पोटापर्यंत म्हणजे जठरापर्यंत असते. स्टमकला येऊन ती जोडलेली असते. The food is pushed into stomach through series of contraction
This phenomenon is called as peristalsis. स्नायूंच्या लयबद्ध अशा आकुंचन प्रसरणामुळे हे अन्न अन्ननलिकेत पुढे ढकलले जाते. म्हणजे काय होतं, आपलं अन्न जेव्हा घशातून पोटापर्यंत जात असतं तेव्हा ते अन्ननलिकेतून जातं, बरोबर आहे. मग हे कसं जातं, तर त्या अन्ननलिकेचं लयबद्ध आकुंचन व प्रसरण होतं. एकदा आकुंचन एकदा प्रसरण असं अल्टरनेट आकुंचन प्रसरण किंवा अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. या मुवमेंटला इंग्लिशमध्ये पेरिस्टाल्सिस असे म्हणतात. त्याच्या पुढचा आपला अवयव आहे तो म्हणजे जठर किंवा स्टमक. हे बघा इथं आकृतीत हे जे दिसतंय ते आहे स्टमक म्हणजेच जठर. इट इज जे शेप मस्क्युलर बॅग. जठर हे इंग्रजी अक्षर जे या आकाराचे असते. ही जे या आकाराची पिशवी आहे. अ सफेगस ओपन्स इनटू स्टमक अँड स्टमक रिसिव्स फूड. अन्ननलिका जठरात उघडते व अन्न जठरात पोचते. म्हणजे आता अन्ननलिकेत जे अन्न आलेलं आहे ते आता इथून पुढे जठरात येते. इट नॉट ओनली होल्ड्स फूड बट ऑल्सो मिक्सेस अँड ग्राइंड्स. येथे अन्न घुसळले पण जाते. फंक्शन्स ऑफ स्टमक. जठराचे कार्य. स्टमक सिक्रेट्स ऍसिड अँड सम एन्झाइम्स that help in digestion of food. जठरात जे आम्ल स्त्रवले जाते त्यामुळे अन्नाचे पचन होते. म्हणजे काय, जेव्हा अन्न आपल्या जठरामध्ये येते किंवा स्टमक मध्ये येते तेव्हा काही ऍसिड्स काही आम्ल स्त्रवली जातात आणि त्याच्या मदतीने अन्नाचे पचन होतं. या आम्लाबरोबरच काही एन्झाइम्स म्हणजे उत्प्रेरक देखील स्त्रवली जातात. आता या आम्लामुळेच किंवा या ऍसिडमुळेच आपल्याला बरेचदा ऍसिडिटी होते. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इज कन्व्हर्टेड टू सिम्पलर फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ ऍसिड अँड एन्झाइम. आम्ल व उत्प्रेरकांच्या मदतीने जटिल अन्नाचे सरळ पदार्थात रूपांतरित होते. या पचनक्रियेनंतरच अन्न आपल्याला शोषून घेण्याइतपत सोपे होते. या डायजेशनमुळेच फूड बिकम्स मोर ऍब्सॉर्बेबल. स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. लहान व मोठे आतडे. आता जठरानंतरचा हा आपला महत्वाचा अवयव आहे. इथे आकृतीत बघा आतल्या भागात जे दिसते ते आहे स्मॉल इंटेस्टाईन आणि बाहेर जे आहे ते आहे लार्ज इंटेस्टाईन. स्टमक ओपन्स इनटू स्मॉल इंटेस्टाईन. जठर लहान आतड्यात उघडले जाते. इट इज अबाउट 7 meters long and larger than large intestine, but its diameter is small, hence termed as small intestine. लहान आतडे हे 7 मीटर लांब आहे. याचा व्यास कमी असतो म्हणून याला लहान आतडे असे म्हणतात. आता हे जे लहान आतडे आहे स्मॉल इंटेस्टाईन आहे ते लांबीला लार्ज इंटेस्टाईन पेक्षा खूप मोठा आहे, पण याचा डायमीटर व्यास हा त्याच्यापेक्षा म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन पेक्षा कमी आहे म्हणून याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणायचं. आता हे एवढे मोठे आतडे आपल्या शरीरात बसवतात कसे, तर त्याच्या खूप साऱ्या घड्या घालून आपल्या पोटामध्ये ते बसवलेले असते. तुम्ही चित्रात हे बघू शकता. इट इज हायली फोल्डेड अँड पॅक्ड इनटू द ॲब्डॉमेन. याच्या खूप घड्या करून उदरपोकळीत बसवलेले असते. इट हॅज 3 parts, डिओडेनम, जेजुनम, इलियम. स्मॉल इंटेस्टाईनचे लहान आतड्याचे 3 भाग आहेत, आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र. स्मॉल इंटेस्टाईन कंटिन्यूज इनटू लार्ज इंटेस्टाईन. लहान आतडे मोठ्या आतड्याला जोडलेले असते. तुम्ही बघू शकता या आकृतीत इथे या भागात
लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईन हे लार्ज इंटेस्टाईनला जोडलेले आहे. लहान आतडं मोठ्या आतड्याला जोडलेलं आहे. It is 1.5 to 1.8 meter long in length and has 6.5 centimeter diameter. याची लांबी 1.5 ते 1.8 मीटर एवढी असते, तर व्यास 6.5 सेंटीमीटर असतो. It has 3 parts: सीसम, कोलॉन, रेक्टम. मोठ्या आतड्याचे 3 भाग असतात: अंधनात, बृहदांत्र व गुदद्वार. फंक्शन्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. लहान आतड्याची कार्ये. स्मॉल इंटेस्टाईन ब्रेक्स डाउन फूड युझिंग एन्झाइम्स रिलीज्ड बाय पॅन्क्रियाज अँड बाईल फ्रॉम द लिव्हर. लहान आतड्यात यकृत व स्वादुपिंडातून आलेल्या उत्प्रेरकांमुळे पचन घडते. आपण पहिल्यांदा बघितलंय की यकृत, स्वादुपिंड हे आपल्या जठर व आतड्यांच्या जवळ असलेले 2 अवयव आहेत. यांच्यापासून काही रस, काही सिक्रिशन्स येतात की जी पोटामध्ये आणि आतड्यामध्ये येतात, आणि या रसांमुळेच, या सिक्रिशनमुळेच आपले अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे घडते. मोस्ट ऑफ द न्यूट्रिएंट्स आर ॲब्सॉर्ब्ड इन स्मॉल इंटेस्टाईन ओनली. लहान आतड्यातच जास्तीत जास्त अन्नद्रव्य शोषून घेतली जातात. स्मॉल इंटेस्टाईन completes digestion of nutrients in chyme and transports remaining to the large intestine. म्हणजे काय, लहान आतड्यात आपल्या सगळ्या अन्न पदार्थांचे पूर्ण पचन होते आणि उरलेला जो चोथा असतो तो पुढे मोठ्या आतड्याकडे पाठवला जातो. फंक्शन्स ऑफ लार्ज इंटेस्टाईन. मोठ्या आतड्याचे कार्य. इट डज नॉट डायजेस्ट ऑर ॲब्सॉर्ब फूड बट सिक्रीट म्युकस. मोठ्या आतड्यात अन्नाचे पचन किंवा अवशोषण घडत नाही. इट ॲब्सॉर्ब्स इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर. मोठ्या आतड्यात फक्त पाणी शोषून घेतले जाते. अनडायजेस्टेड फूड इज पास्ड टू रेक्टम अँड देन थ्रोन आउट ऑफ द बॉडी व्हाया अनस. न पचलेले अन्न गुदद्वाराद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. जो काय चोथा उरतो, जो न पचलेला असतो, तो आपल्या शरीराबाहेर टाकला जातो गुदद्वाराद्वारे. असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे काय, तर पाचक ग्रंथी. आता यामध्ये तुम्ही चित्रात बघू शकता लिव्हर, जी लाल रंगाने दिसते, लिव्हर म्हणजेच यकृत, आणि पॅन्क्रियाज हिरव्या रंगाने दिसते, ती म्हणजे स्वादुपिंड. या 2 सर्वात महत्वाच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स किंवा पाचक ग्रंथी आहेत. यकृत. इट सिक्रेट्स बाईल which play important role in emulsification of fat and creates alkaline medium. यकृत पित्तरस स्त्रवते व याच्या मदतीनेच मेदाचे पचन होते. आपण जे तेल, तूप, लोणी असे पदार्थ खातो ज्याच्यामध्ये फॅट जास्त आहे, मेद जास्त आहे, यांचे पचन होण्यासाठी यकृताने स्त्रवलेला पित्तरस कामी येतो. इट हेल्प्स टू मेंटेन ब्लड शुगर लेवल. यकृत रक्तातील शर्करेचे प्रमाण राखण्यास देखील मदत करते. इट अल्सो स्टोअर्स व्हिटॅमिन्स अँड ग्लायकोजन. यकृत ग्लायकोजन व व्हिटॅमिन साठवून ठेवते. आता हे जे 2 आहेत ते काही यकृताचे उपयोग किंवा फंक्शन्स नाहीयेत, तर हे 2 आहेत यकृताचे आजार. जॉन्डिस म्हणजे कावीळ. जॉन्डिस इज कॉज्ड बाय लिव्हर इन्फेक्शन. यकृताच्या संक्रमणामुळे कावीळ हा आजार होतो. आता तुम्ही बरेचदा अनुभवलं असेल की कावीळ झाली की आपलं शरीर पिवळ्या रंगाचं होतं. ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल कॅन कॉजेस सिरियस लिव्हर इंजुरी. दारू प्यायल्यामुळे देखील
यकृत खराब होते. दारू पिल्यामुळे यकृत खराब होते व यकृत खराब झाले तर आपले अन्नपचन नीट होऊ शकत नाही. कारण आपण वरती बघितले की आपल्या अन्नाच्या पचनासाठी पित्तरस हा यकृतातून स्त्रवला जातो. जर हा स्त्रवला गेला नाही तर अन्नाचे पचन होणार नाही. स्वादुपिंड. इट इज असोसिएटेड विथ स्मॉल इंटेस्टाइन. ही छोट्या आतड्याशी संलग्न ग्रंथी आहे. पॅन्क्रियाटिक ज्यूस हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड. स्वादुरस अन्नपचनास मदत करतो. मेनी डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आर सिक्रेटेड बाय पॅन्क्रियास. अन्नपचनास उपयुक्त उत्प्रेरके स्वादुपिंडातून स्त्रवली जातात. डिफेक्टिव्ह पॅन्क्रियाज लीड टू मेनी डिसऑर्डर्स इन्क्लुडिंग डायबिटीज. स्वादुपिंड खराब झाल्यास बरेच आजार होतात, जसे की डायबिटीज. तुम्हाला माहितीच असेल की डायबिटीज झाल्यानंतर काय होतं? रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं. आता इथपर्यंत आपण मानवी पचन संस्था बघितली. यामध्ये आता मला बघायचं की तुम्हाला कितपत ती समजली आहे. त्यासाठी मी एक डायग्राम, एक आकृती दिली. याच्यात मी तुम्हाला नावं दिलेली नाहीयेत. ही नावं तुम्ही द्यायची. जसे की याच्यात जो वरच्या भागाचा पहिला बाण आहे तो काय दाखवतोय? तर माउथ. बरोबर आहे, म्हणजेच काय? मुख. आता तसेच उरलेले बाण शरीरातील कोणते कोणते डायजेस्टिव्ह ऑर्गन्स दाखवतायत हे तुम्ही नाव द्यायचे. कळतंय? ह्याला सगळ्याला नावं तुम्ही द्यायचेत. ही नावं जर तुम्हाला बरोबर देता आली तर त्याच्यावरून हे स्पष्ट होईल की तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित कळलेली आहे. इथे आहे काही जोड्या लावा. म्हणजे काही अवयव दिलेले आहेत आणि काही त्यांचे कार्य, फंक्शन्स दिलेले आहेत. तर यांच्या जोड्या तुम्ही बरोबर लावायच्यात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकच सोडून दाखवतो, उरलेले तुम्ही सोडवायचे. टीथ. टीथ कॅरी आउट मेकॅनिकल डायजेशन. म्हणजे दात. दातांमुळे यांत्रिक पचन होते. हे आपण बघितलेलं आहे जेव्हा आपण तोंडाची कार्य बघितली तेव्हा. ऑब्झर्व अँड आयडेंटिफाय डिफरन्स. ह्या काही प्राण्यांमधल्या पचन संस्था आहेत. या तुम्ही बघा. या प्राण्यांच्या पचन संस्था आणि मानवी पचन संस्थेतील फरक तुम्ही नोट करायचा आहे, शोधून काढायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला आपण जे संपूर्ण बघितले डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी कार्य करते याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तो तुम्ही शांतपणे बघा. थँक्यू.